मी अनुभव घेतलाय, तुम्ही पण घ्या. खोकल्यावर रामबाण उपाय एकदा व्हिडिओ नक्की बघा. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी कोमल. आज मी तुमच्याशी खोकल्यावर रामबाण उपाय शेअर करणार आहे. तर त्याआधी मला उठायला उशीर काय झाला ते सांगते. थोडंसं मॉर्निंग रुटीन शेअर करते. आज ना मला रात्री खूप सर्दीचा खूप जास्त त्रास होत होता. म्हणजे माझ्या अचानक नाकात मला खूप जास्त आग व्हायला लागते. विक्स लावून वगैरे त्याच्याने काहीच उपाय नाही आहे. डॉक्टरांना दाखवलं तर त्यांचं म्हणणं आहे की नाकाचं थोडंसं हाड वाढलं आहे, म्हणून मग तुम्हाला तो त्रास होतो आहे. मग वाफ घेतली आणि मग झोपायला उशीर झाला, म्हणून मग उशीर उठलो. पिल्लूला म्हटलं चल तुझं आवरून देते. टिफिन वगैरे मी रेडी करून घेतला आणि त्याला म्हटलं आवरून देते. तो म्हणे नाही, मला आज मी बनियान मीच घालणार, मी ट्राय करणार. त्याला म्हटलं अरे तू छोटा आहे, अजून नाही जमणार तुला. तर बघा अडकला त्याच्यात. मग म्हणे दे करून. आणि ड्रेस पण मीच घालणार, टिफिन म्हणजे माझी स्कूल बॅग पण मीच भरणार. ठीक आहे, उशीर करतो तो, म्हणजे टाईमपास करतो थोडं थोडं. मधात आता सगळेच लेकरं करतात. तर मग तर ट्राय करत होता, तर अडकला. मग करून दे म्हणे, बनियान नाही घालायला जमली. पण त्याला प्रत्येक गोष्ट आधी त्याची ट्राय करायची असते, आणि नाही जमली तर मग तुम्ही करून द्यायचं. आणि मला त्याच्यातला तो गुण आवडतो सुद्धा, कारण तो प्रत्येक गोष्ट शिकतोय. आणि मुलांनी असं केलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. मग प्रत्येक गोष्ट आपल्याला करायची गरज आहे. तर शूज वगैरे सगळं तर त्याचं घालून घेतो. मग त्याला तेल वगैरे लावून दिलं, आवरून दिलं, बॅग भरली, शाळेत जायला रेडी झाला, टिफिन भरला आणि रेडी झाला. आणि मग मी त्याला बाकीच्या रोज ज्या सूचना सांगते त्या सांगितल्या, की नीट जा, व्हॅनमध्ये उभं राहू नको, मुलांशी भांडू नको, कोणाशी मस्ती करू नको, टिफिन पूर्ण फिनिश कर, मॅम काय शिकवतात त्याच्याकडे लक्ष दे, आणि सर्वात महत्त्वाचं की पळू नको. पळू नको म्हणजे मग तुला जास्त त्रास होणार नाही. तो शाळेत गेला. आणि तसं पण आम्ही ॲडमिशन घेताना त्याच्या प्रिन्सिपल मॅमशी बोललोच होतो, की मॅम आम्ही ॲडमिशन तर घेतो, पण तुम्हाला त्याच्याकडं थोडं जरा जास्त लक्ष द्यावं लागेल, कारण तो हायपर ॲक्टिव्ह आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी पळत पळत उड्या मारत अशाच असतात. त्याच्यामध्ये थोडंही शांत बसण्याचा गुण नाही आहे समजा. मग त्याचं कारण असं की त्याचं लहानपणी ओपन हार्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट आम्ही जो आजारी पडतो, सर्दी खोकला या गोष्टी, ताप नेहमी आम्हाला याला फेस करावं लागतं. आणि म्हणून मग आम्ही जास्तीत जास्त त्याला घरचा उपायच करतो. एकदा तर झालं असं माहिती आहे की त्याला 1-1.5 महिना खोकला होता. आणि एवढा जास्त म्हणजे कोरडा खोकला होता, त्याला कफ वगैरे काहीच नव्हता. त्याला एवढा जास्त खोकला होता की तो जिथं ट्युशनला जातो त्याच्या अर्चना मिसकडं, तर तो खूप जास्त खोकलत होता. मग त्यांच्या सासूबाई मला बोलले, एकदा मी गेले होते, मला म्हणे का गं बाई पोरगं एवढं खोकलतंय, त्याच्याकडे लक्ष नाही का तुझं? तर म्हटलं नाही आजी तसं काही नाही, पण तो एवढं खोकलतोय ना की दवाखाना पण झाला, सगळं झालं, पण त्याला काही उपायच नाही, म्हणजे काही आरामच पडत नाही आहे म्हटलं. तर मग तुम्हीच आता एवढ्या अनुभवी आहे म्हटलं, तुम्ही काहीतरी उपाय सांगा मला जेणेकरून त्याला आराम वाटेल. मग ते म्हणे बाई दवाखान्यात दाखवून पण फरक नाही पडला, आता काय उपाय असा? मग त्याला अद्रकचा वगैरे काही काढा देऊन पाय म्हटलं, आजी सगळं झालं. तर मग म्हणे एक काम कर म्हणे, त्यांनी सांगितलेला उपाय मला हा, की ज्याच्याने त्याला खरंच खूप जास्त आराम पडलेला आहे शंभूला. आणि या उपायासाठी मी त्यांना नेहमी जेव्हा पण जाते तेव्हा थँक्यू म्हणते, की आजी तुमच्यामुळं मला हा नेहमीचा उपाय, म्हणजे मी त्याला नेहमी जे औषधं द्यायचे खोकल्यासाठी, तो औषधं देणं मी त्याला कमीत कमी केलं आहे. आणि त्याला जेव्हाही खोकला होतो कधी, तर खोकला झाला की काही पटकन जाणारी गोष्ट नाही, 1-2-4-8 दिवस तरी राहतो, त्रास होत असतो. आणि तेव्हाचा त्याला खोकला एवढा जास्त खोकला होता की खोकलून त्याच्या छातीत पोटात सगळीकडे दुखायला लागलं होतं. मग त्या मला म्हणे की ज्येष्ठमधचा काढा करून पाय. तर ज्येष्ठमध असं की म्हणजे मेडिकलवर भेटतं, आपल्या आयुर्वेदिक मेडिकलवर भेटतं, किंवा मग किराणा दुकानात भेटतं. मग ते आणायचं आणि त्याला, आणि ते म्हणजे असं आयुर्वेदिक येते, आपण बाळाला लहानपणी दिलेलाच आहे आपल्या गुटीमध्ये, तोच एक पदार्थ आहे. म्हणजे असं बाहेरचं काही कोणता किंवा न मिळणारी गोष्ट पण नाही आहे, सहजासहजी भेटतं. आणि आणल्यानंतर त्याला असं ज्या प्रकारे मी पकडमध्ये दाबते त्या प्रकारे त्याला बारीक करून घ्यायचं, कारण ती औषधी वनस्पती आहे. बारीक करून घ्यायची आणि नंतर त्याला पाणी टाकायचं, समजा 1 कप भर पाणी टाकायचं, त्याच्यात छान त्याला उकळवून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपली हळद टाकायची, जी की आपल्याला रोगप्रतिकारक क्षमतेवर वाढवते, आपली खोकल्याला घशाला आराम देते. आणि थोडासा चवीसाठी, तर ते तर ऑलरेडी गोडच असतं ज्येष्ठमध, त्याचं नावच ज्येष्ठमध आहे, पण थोडंसं गूळ टाकायचं. जर मोठे व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक पण टाकू शकता.
आणि हा उपाय कोणालाही चालतो, कोणाला म्हणजे अगदी 2 त्या खाली बाळाला बी देऊ शकतं, पण ते डॉक्टराच्या सल्ल्याने. पण 2 वर्षापेक्षा अगदी 100 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा हा उपाय चालतो आणि इतका इफेक्टिव्ह आहे की माझ्या बाळाला तर खरंच याच्याने एवढा आराम पडला आहे की जेव्हाही त्याला खोकला होतं तेव्हापासून मी त्याला कधीही खोकल्याचं औषध देत नाही. नेहमी माझ्याकडे ह्या काड्या पडलेल्याच असतात, मी घेऊन आलेले असते. तर सिंपल एक कप पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये त्याला हे सगळे पदार्थ टाकून मस्तपैकी उकळून घ्यायचं आणि उकळल्यानंतर त्याला अर्धा कप किंवा मग 10 ml वगैरे असं करून घेऊन ते दिवसातून 2-3 वेळा द्यायचं. आणि काहीच नाही, इतका सिंपल उपाय पण इतका इफेक्टिव्ह उपाय आहे त्याचा. आणि मुलं घेतात पण आवडीने, काहीच टेन्शन नाही. शंभू तर स्वतः त्याच्या हाताने घेतो. तर असा होता माझा आजचा हा खोकल्यावर रामबाण उपाय की याच्याने इतका जास्त माझ्या बाळाला आराम पडतो. आणि ज्या आजीने सांगितलं तर त्या तर खरंच त्यांनी अनुभवातून त्यांनी सांगितलं. आणि तुम्ही पण जर असंच कोणाला खोकल्याचा त्रास होत असेल, बाळ असेल, मोठे व्यक्ती असेल, तर त्याच्यामध्ये फक्त अद्रक ॲड करायची, असा काढा करायचा. हां, तुळशीची पानं पण तुम्ही त्यात ॲड करू शकता आणि असंपैकी असं देऊ शकता.